हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अबकीबार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर निवडणूक रोख्यांचा बिंग फुटल्यानं केजरीवालांना अटक, ठाकरेंची टीका। दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित। सुनीता केजरीवालांकडून अरविंद केजरीवालांच्या संदेशाचं वाचन। इंडिया आघाडीच्या रॅलीवर भाजपचा हल्लाबोल, ठक्का मेला, भाजपकडून पोस्टर रिलीज। तर अजित पवार, मुश्रीफांना भाजपने त्यांच्यात घेतल्याने आम्ही ठगमुक्त झालो, राऊतांची टीका। केंद्र कोणाला सिग्नल देत नसते, नाशिकची जागा आम्हालाच मिळेल, छगन भुजबळांच्या दाव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मोठी बहिणी आई समान असते, आमच्या आईला भाजपनं निवडणुकीत उतरवलं, सुप्रिया सुळेंची टीका। सन्मान करा, बहिणीचा प्रचार करून निवडून आणा, शिरसाटांचा सुळे नाटवला। अखेर अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंमधील वाद मिटला, ठाकरेंनी आम्हाला समजावलं, दोघे मिळून काम करू, मात्र तिसरा नको, असं ठाकरेंना सांगितलं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, तर दुसरीकडे हेमंत पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजप पदाधिकारी नाराज, भाजप अंगार है बाकी सब भंगार है, हिंगोलीत घोषणाबाजी। शिंदे फडणवीसांमध्ये रात्री 3.5 तास खलबत, बैठकीत छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिकच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। फडणवीसांनी मणिपूर, लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, तर पेट्रोलचा खर्च मी करतो, ठाकरेंनी मालवणीत जावं, आशिष शेलारांचा पलटवार। प्रस्थापित आणि विस्थापितांचं समन्वय करू असं आमचं म्हणणं होतं, पण मवियातील तिन्ही पक्षांनी विरोध केला, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार नाही, मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी गोविंदा विदर्भात जाणार। भागवत कराड आणि अजित पवारांमध्ये चर्चा, भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक। नाशिकसाठी उमेदवारी जाहीर नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू, महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकाचं वाटप। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंचं नाव चर्चेत, महायुतीकडून भागवत कराड, विलास भुमरे, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। भाजप आजपासून लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार, उत्तर प्रदेशच्या मेरठमधून पंतप्रधान मोदी प्रचाराला सुरुवात करणार। बीडच्या उमेदवाराबाबत ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत चर्चा, एका गटाचा सुनावणीसाठी तर दुसऱ्या गटाचा मेटेंसाठी आग्रह, 2 एप्रिलला मेटे पुन्हा पवारांना भेटणार। पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा, नितीन गडकरी लोकसंवाद यात्रेतून जनतेशी संवाद साधणार। पंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। इगतपुरीत पाण्याचा प्रश्न गंभीर, 12 वाड्यांमधील स्थानिकांवर झऱ्याचं गढूळ पाणी पिण्याची वेळ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित। साताऱ्याच्या पाटणमध्ये अवकाळी पाऊस, कलिंगडासह आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता। आयपीएलमध्ये आज 2 सामने रंगणार, दुपारी गुजरात विरुद्ध हैदराबाद, तर संध्याकाळी दिल्ली आणि चेन्नईमध्ये लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।